काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी काल लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली होती। या टीकेला भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। यशोमती ठाकूर ज्यावेळी महिला व बालकल्याण मंत्री होत्या त्यांनी महिलांना 50 रुपये तरी दिले का, असा टोला अनिल बोंडे यांनी लगावला। कोट्यवधी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत। यशोमती ठाकूर यांनी स्वतःला विचारायला पाहिजे, ज्यावेळी त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या तेव्हा अंगणवाडी सेविकांचं काही वाढवलं नाही। यशोमती ठाकूरांच्या घरी स्वयंपाक करणारी, भांडे घासणारी आमच्या माता भगिनींना 1500 रुपये मिळणार आहेत। तुम्ही त्या महिलांना किती पगार देताय माहीत नाही, तेही तुमच्या पोटात दुखत आहे, अशी बोचरी टीका अनिल बोंडे यांनी केली। खरं म्हणजे यशोमती ठाकूर यांनी थोडंसं मनात पाहायला पाहिजे की त्या जेव्हा महिला बाल कल्याण मंत्री होत्या तेव्हा 50 रुपये तरी दिले का महिलांना? हे तर कोट्यावधी महिलांना 1500 रुपये दर महिन्याला दिले जाणार आहे। आणि यशोमती ठाकूरांनी स्वतःला विचारायला पाहिजे की त्या महिला बाल कल्याण मंत्री होत्या तेव्हा अंगणवाडी सेविकेचं काही वाढवलं नाही, आशाचं काही वाढवलं नाही, कोणत्या महिलेला मदत केली नाही आणि 1500 रुपये देतात आहे। म्हणजे यशोमती ठाकूरांच्या घरी सुद्धा काम करणारी, स्वयंपाक करणारी, भांडे घासणारी जी आमची माता भगिनी असेल तिलाही यशोमतीताई 1500 रुपये मिळणार आहे। तुम्ही किती पगार देता मला माहित नाही, पण तिलाही 1500 रुपये मिळणार आहे। त्याचंही पोटात दुखतं तुमच्या। तुम्ही महिला बाल कल्याण मंत्री असताना खडकू फेकून मारला नाही या माझ्या गरीब माता भगिनींना। आणि जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 1500 रुपये देत असेल तेव्हा तुम्हाला वाटतं की बघ फक्त 1500च का देता? जसं काही तुम्ही लुटूनच दिलं होतं तुम्ही जेव्हा महिला बाल कल्याण मंत्री होते तेव्हा।